Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to see the fourth example on the computation of income from business. This is example number 4. In the previous 3 examples, we have calculated the income from business when we were given profit and loss account and certain adjustments. आपण पाठीमागच्या 3 लेक्चर्समध्ये जे इन्कम फ्रॉम बिझनेस कॅल्क्युलेट केलेलं आहे त्यामध्ये आपल्याला एक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट देत होते, त्याचबरोबर काही ॲडजस्टमेंट देत होते आणि त्याच्या साहाय्यानं आपण इन्कम फ्रॉम बिझनेस हे कॅल्क्युलेट केलेलं आहे. या एक्झाम्पलमध्ये इन दिस एक्झाम्पल वी आर गिवन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बट द न्यू थिंग in this example is in this profit and loss account all the items relating to trading account are also included in the profit and loss account. जे ट्रेडिंग अकाउंट्सला आपण अकाउंट्स मेन्शन करतो डेबिट साईडला किंवा क्रेडिट साईडला, ते सर्व इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये सुद्धा दिलेले आहेत. सो इट इज मोर लाईक अ ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके, सो वी विल स्टार्ट विथ द एक्झाम्पल. दिस इज एक्झाम्पल नंबर 4. Following is the profit and loss account of Miss Smita. Here the name of the owner is Miss Smita. या एक्झाम्पलमध्ये ओनर कोण आहे तर स्मिता नावाची मुलगी ही बिझनेसची ओनर आहे. वी आर गिवन अ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. आपल्याला जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेलं आहे ते 31 मार्च 2020चं आहे. दिस इज डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट and this is credit side of profit and loss account. We know that on the debit side of profit and loss account we record all the expenses of the business. All the expenses and losses of the business are recorded on the debit side of profit and loss account. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला बिझनेसचे जे काही खर्च असतात, बिझनेसचे जे काही इन्कम्स असतात ते सर्व खर्च आणि ते सर्व इन्कम्स आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड करतो. दिस इज डेबिट साईड. And on the credit side of profit and loss account we record all the incomes and gains of the business. बिझनेसला जे काही इन्कम्स म्हणजे उत्पन्न मिळालं आहे किंवा गेन्स म्हणजे जे फायदे झालेले आहेत ते सर्व प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला रेकॉर्ड केले जातात. नाव वी विल रीड फर्स्टली द एक्सपेन्सेस. आपण पहिल्यांदा एक्सपेन्सेस कोणकोणते आहेत ते पाहूया. फर्स्ट वन इज टू ओपनिंग स्टॉक. ओके, ॲज आय सेड अर्लियर दॅट इट इज मोर लाईक अ ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे एक प्रकारे ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असल्यासारखं आहे. त्यामुळं सुरुवातीला आपल्याला ओपनिंग स्टॉक दिला आहे. ओपनिंग स्टॉक किती रुपयाचा आहे तर 20,800. दिस इज फर्स्ट. देन सेकंड पर्चेसेसची अमाऊंट किती आहे बघा, 16 lakhs 1,07,50. पर्चेसेस म्हणजे किती रुपयाच्या वस्तू खरेदी केल्या तर वर्षभरामध्ये 16,01,750 रुपयाच्या पर्चेसेस आपण केलेल्या आहेत, वस्तू खरेदी केलेल्या आहेत. दिस इज सेकंड. देन द थर्ड एक्सपेंडिचर इज सॅलरी. वी नो दॅट एव्हरी मंथ वी पे सॅलरी टू आवर स्टाफ, टू आवर एम्प्लॉईज. आपण दर महिन्याला सॅलरी पेड करतो. वर्षभराचा सॅलरीचा खर्च किती आहे तर तो खर्च आहे 35,000 रुपये. त्यानंतर नेक्स्ट एक्सपेंडिचर इज रेंट अँड टॅक्सेस. आपण रेंट पेड केलं आहे. ओके, किती रुपये 26,200. नेक्स्ट एक्सपेंडिचर इज कमिशन पेड किती आहे ₹4,300. 4,300 रुपये कमिशन पेड केलेलं आहे. देन नेक्स्ट एक्सपेंडिचर इज पर्सनल. इन द नेम इट सेल्फ इट इज मेन्शन दॅट दिस एक्सपेन्सेस आर पर्सनल. हे पर्सनल खर्च आहेत. किती खर्च आहे तो तर तो 5,000 आहे. नेक्स्ट एक्सपेंडिचर ऑन द डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज वेल्थ टॅक्स. वेल्थ म्हणजे संपत्ती. एखाद्या व्यक्तीकडे जी काही वेल्थ असते, संपत्ती असते, ती त्याची खाजगी संपत्ती असते. त्या खाजगी पर्सनल वैयक्तिक संपत्तीवरचा टॅक्स त्याला वेल्थ टॅक्स असं म्हटलं जातं. आणि तो टॅक्स किती पेड केलेला आहे तर 7,220. आणि सर्वात महत्त्वाचं की वेल्थ ही पर्सनल असते. एखाद्याकडे असणारी संपत्ती ही त्याची खाजगी असते, वैयक्तिक असते. त्यामुळं तो वैयक्तिक म्हणजे खाजगी म्हणजेच तो पर्सनल खर्च आहे. दिस इज नेक्स्ट एक्सपेंडिचर. नाव द अनदर एक्सपेंडिचर ऑन द डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंट मीन जाहिरातीसाठी खर्च किती केला आहे तर 1,000 रुपये. नेक्स्ट एक्सपेंडिचर ऑन द डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज पोस्टेज अँड टेलिग्राम अँड अमाऊंट इज 800. पोस्टेज अँड टेलिग्रामचा वर्षभराचा खर्च आहे 800 रुपये. त्यानंतर डेबिटला पुढचा खर्च आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल.
जे कॅपिटल आहे कुणाचं, ओनरचं. हू इज द ओनर ऑफ द बिझनेस? मिस स्मिता इज द ओनर ऑफ द बिझनेस अँड ऑन हर कॅपिटल द बिझनेस हॅज पेड इंटरेस्ट ऑफ ₹16,800. बिझनेसची जी ओनर आहे स्मिता नावाची मुलगी, त्या मुलीला तिचं जे काय कॅपिटल आहे त्याच्यावरती तिला व्याज दिलं. किती रुपये व्याज दिले? इंटरेस्ट ऑन कॅपिटल आहे बघा, तर 16,800. नेक्स्ट, द नेक्स्ट एक्सपेंडिचर इज RDD. ओके, RDD मीन्स रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स. RDDची अमाऊंट किती आहे बघा, तर 680 रुपये, 680 ही RDDची रक्कम आहे. अँड लास्ट एक्सपेंडिचर ऑन द डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज to depreciation, and amount of depreciation is 3,600. We know that we charge depreciation on the different fixed assets of the business. त्यामुळं बिझनेसच्या ज्या असेट्स असतात, फॉर एक्झाम्पल बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर एक्सेट्रा एक्सेट्रा, ऑन सच फिक्स्ड असेट्स वी कॅल्क्युलेट द डेप्रिसिएशन. आपण फिक्स्ड असेट्सवरती डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करतो. त्यामुळे डेप्रिसिएशन हा बिझनेसच्या असेट्सवरचा खर्च आहे, बिझनेसचा खर्च आहे, आणि बिझनेसचे खर्च आपण नेहमी अलाउड करतो. जर तो खर्च बिझनेसचा असेल तर तो अलाउड, जर तो खर्च बिझनेसचा नसेल, पर्सनल असेल, तर तो आपण डिसअलाउड करतो. अलाउड कोणता करायचा? जर तो खर्च बिझनेसचा असेल तर अलाउड, आणि बिझनेसचा नसेल, पर्सनल असेल, तर तो डिसअलाउड केला जातो. दिस इज लास्ट एक्सपेंडिचर. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला सर्वात शेवटी आपल्याला दिले बघा, टू नेट प्रॉफिट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटप्रमाणे नेट प्रॉफिट किती आहे? 1,70,050, 1,70,050. ओके, दिस इज द नेट प्रॉफिट. आणि आपण प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये पाहिलेलं आहे की व्हेनेवर वी हॅव टू कॅल्क्युलेट द इन्कम ऑफ एनी बिझनेस, देन वी हॅव टू स्टार्ट द कॅल्क्युलेशन विथ धिस नेट प्रॉफिट. आपण ज्या वेळेला एखाद्या बिझनेसचं इन्कम कॅल्क्युलेट करत असतो त्यावेळेला आपण एक्झाम्पल सोडवण्याची सुरुवात ही नेट प्रॉफिट ॲज पर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटप्रमाणे आपला नेट प्रॉफिट किती आहे? तर तो आहे 1,70,050. इथून नेहमी सुरुवात करायची असते. दिस इज द डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. नाव वी विल रीड द क्रेडिट साईड. आता आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईड बघूया. क्रेडिट साईडला, ऑन द क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, द डिफरंट इन्कम्स अँड गेन्स आर रेकॉर्डेड. इन्कम्स मीन्स उत्पन्न, गेन्स मीन्स प्रॉफिट, फायदे. जे काय उत्पन्न मिळालं आहे, जो काय फायदा झालेला आहे, तो सर्व प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला रेकॉर्ड केला जातो. बघा, पहिलं इन्कम काय? द फर्स्ट इन्कम ऑन द क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज सेल्स, विच इज ₹18,000. वर्षभराचे आपले सेल्स किती आहेत? तर 18,000 रुपये एवढे आपले सेल्स आहेत. त्यानंतर नेक्स्ट इन्कम ऑन द क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक मीन्स स्टॉक ॲट द एंड ऑफ द इयर. क्लोजिंग, वर्षाच्या शेवटी स्टॉक किती आहे? तर तो 30,000 एवढा आहे. देन नेक्स्ट इन्कम इज ॲग्रिकल्चरल इन्कम. शेती करून किती इन्कम मिळवलं आहे? तर 50,000 रुपये. अँड लास्ट इन्कम ऑन द क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज रेंट ऑफ हाऊस. घराचं रेंट मिळालं. जे घर असेल ते कुणाला तरी रेंटवर दिलं असेल, त्याचं रेंट किती मिळालं आहे? अमाऊंट इज 13,200, 13,200 रुपये एवढं रेंट आहे. ओके, सो दीज आर द इन्कम्स अँड क्रेडिट. टोटल ऑफ बोथ द साइड्स इज 18,93,200. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या दोन्ही बाजूची बेरीज किती दिली आपल्याला? तर 18,93,200 एवढे आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या दोन्ही बाजूची बेरीज दिलेली आहे. दिस इज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. नाव वी विल रीड द ॲडजस्टमेंट्स. बघा, पहिली ॲडजस्टमेंट काय? द फर्स्ट ॲडजस्टमेंट गिवन इज डेप्रिसिएशन ॲज पर इन्कम टॅक्स ₹3,440. ओके, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, whenever we have to calculate the income from business, then certain adjustments like depreciation, for example another adjustment like advertisement, like personal expenses, these are the common adjustments, and these adjustments are repeated in every example more or less. ओके, ऑन ॲन ॲव्हरेज प्रत्येक एक्झाम्पलमध्ये ही डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट असेल, किंवा ॲडव्हर्टाइजमेंटची ॲडजस्टमेंट असेल, किंवा एखाद्या पर्सनल एक्सपेन्सेसची ॲडजस्टमेंट असेल, किंवा गिफ्टची ॲडजस्टमेंट असेल, ह्या मोर ऑर लेस प्रत्येक एक्झाम्पलमध्ये ॲडजस्टमेंट असतात. आपण फक्त पहिल्यांदा काय करायचे? जी ॲडजस्टमेंट आहे त्याला पहिल्यांदा P&L अकाउंटमध्ये टिकमार्क करूया. पहिली ॲडजस्टमेंट डेप्रिसिएशनवरती आहे, म्हणून पहिल्यांदा आपण डेप्रिसिएशन, बघा डेप्रिसिएशन कुठे? डेप्रिसिएशन आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, सेकंड लास्ट पॉईंट, त्याला आपण टिकमार्क केली. त्यानंतर सेकंड ॲडजस्टमेंट आहे ॲडव्हर्टाइजमेंट.
ॲडव्हर्टाइजमेंटवरती. मग आपण ॲडव्हर्टाइजमेंटला टिक मार्क करूया. बघा हे आहे ॲडव्हर्टाइजमेंट, त्याला टिक मार्क केलं. अँड थर्ड ॲडजस्टमेंट इज ऑन द सेल्स, त्यामुळे आपण सेल्सला देखील टिक मार्क करूया. ओके, दीज आर द 3 ॲडजस्टमेंट्स. आणि आपल्याला काय सांगितलं आहे बघा, यू आर रिक्वायर्ड टू कॉम्प्यूट द टॅक्सेबल इन्कम फ्रॉम बिझनेस फॉर AY 2021. हा जो काय बिझनेस आहे या बिझनेसचं आपल्याला 2020-21 या वर्षाचं इन्कम कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, नाव वी विल स्टार्ट विथ द सोल्युशन. आपल्याला पहिल्यांदा काय लिहावं लागतं, तर फर्स्ट वी हॅव टू मेन्शन द नेम ऑफ द ओनर. हु इज ओनर? मिस स्मिता इज द ओनर. सो फर्स्ट वी विल राईट द नेम ऑफ द ओनर, मिस स्मिता. आफ्टर दॅट वी हॅव टू राईट विच इन्कम वी आर कॅल्क्युलेटिंग. आपल्याला कोणतं इन्कम आपण कॅल्क्युलेट करतोय, तर आपल्याला सांगितलं इन्कम फ्रॉम बिझनेस कॅल्क्युलेट करा, म्हणून सेकंड लाईनला लिहायचं कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम बिझनेस. Okay, this is second. And on the third line we have to write for which assessment year. In the example itself it is given that we have to calculate the income from business for AY 2021. आपल्याला 2020-21 या वर्षाचं इन्कम कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हणून ते थर्ड लाईनला मेन्शन करायचं फॉर AY 2021. ओके, एक्झाम्पल सोडवण्यापूर्वी पहिल्यांदा ह्या 3 गोष्टी मेन्शन करायच्या असतात. सगळ्यात पहिल्यांदा बिझनेसच्या ओनरचं नाव, त्यानंतर सेकंड लाईनला आपण कोणतं इन्कम कॅल्क्युलेट करतोय तिथे लिहायचं कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम बिझनेस. आणि थर्ड लाईनला फॉर असेसमेंट इयर, जसं आपण ट्रेडिंग अकाउंटच्या खाली P&L अकाउंटच्या खाली फॉर द इयर एंडेड असं लिहितो, तसं इन्कम टॅक्समध्ये ज्या वेळेला आपल्याला इन्कम कॅल्क्युलेट करायचं असतं त्यावेळेला तिथं फॉर असेसमेंट इयर AY 2021 असं मेन्शन करावं लागतं. सध्यासाठी या वर्षासाठी तुम्हाला असेसमेंट इयर हे 2020-21 आहे. ओके, दीज आर द 3 पॉईंट्स. देन आपण ज्या वेळेला इन्कम कॅल्क्युलेट करणार आहोत त्यावेळेला आपण एकूण 3 कॉलम्स तयार करतो फॉर्मॅटप्रमाणे. फर्स्ट कॉलम इज पर्टिक्युलर्स, सेकंड कॉलम अमाऊंट इन रुपीज अँड थर्ड कॉलम इज अमाऊंट इन रुपीज. असे एकूण आपण 3 कॉलम तयार करतो. आता हे जे इन्कम कॅल्क्युलेट करायचं आहे, ओके, हिअर वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट द इन्कम ऑफ बिझनेस. In this example, in this solution, we have to calculate the income in 3 steps. The first step is to start with the net profit as per profit and loss account. आपल्याला एक्झाम्पलमध्ये जे काय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेलं आहे हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. त्याच्याप्रमाणे जो काय प्रॉफिट आपल्याला दिलेला आहे, किती प्रॉफिट बघा, प्रॉफिट आहे 1,70,050. त्यांना आपण सुरुवात करायची, म्हणून हेडिंग द्यायचं नेट प्रॉफिट ॲज पर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि अमाऊंट लिहायची असते आउटर कॉलमला किती, 1,70,050. दिस इज द फर्स्ट स्टेप. ओके, आणि इन्कम फ्रॉम बिझनेस या टॉपिकवरती जे एक्झाम्पल विचारले जातात त्याची सुरुवात ही नेहमी नेट प्रॉफिट ॲज पर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटप्रमाणेच केली जाते. ओके, दिस इज द फर्स्ट स्टेप. आता नेट प्रॉफिट लिहिल्यानंतर सेकंड स्टेप काय, तर सेकंड स्टेप असते ते म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, ही डेबिट साईड आहे, दिस इज द डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. या डेबिट साईडला सगळे खर्च असतात. ओके, आपल्याला माहिती आहे की ऑन द डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट द डिफरंट एक्सपेन्सेस आर रेकॉर्डेड. आणि आउट ऑफ दिस डिफरंट एक्सपेन्सेस, हे जे काही वेगवेगळे खर्च प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला असतात यापैकी काही खर्च बिझनेसचे असतात. बरोबर, जो बिझनेसचा खर्च आहे तो बरोबर आहे म्हणजे तो अलाउड आहे. परंतु इफ देर इज एनी एक्सपेंडिचर विच इज नॉट रिलेटेड टू बिझनेस, विच इज पर्सनल एक्सपेंडिचर, जर एखादा खर्च बिझनेसचा नसेल, तो जर पर्सनल असेल तर ते खर्च रद्द करायचे. रद्द म्हणजे डिसअलाउड करायचे. आणि जे खर्च आपण डिसअलाउड करणार आहोत, रद्द करणार आहोत, ते खर्च हे प्रॉफिट अँड लॉस प्रॉफिटमध्ये हे आपल्याला ॲड करायचे असतात. आपण पहिल्यांदा नेट प्रॉफिट आउटर कॉलमला घेतलेला आहे, त्याखाली एक ओळ जागा सोडून हेडिंग द्यायचं ॲड एक्सपेन्सेस डिसअलाउड. जे एक्सपेन्सेस, जे खर्च आपण डिसअलाउड म्हणजे रद्द करणार आहोत तेवढेच फक्त इथं आपल्याला लिहावे लागतात. ओके, जे खर्च डिसअलाउड करायचे. आणि डिसअलाउड कोणते करायचे, तर साधा सोपा नियम, जर एखादा खर्च बिझनेसचा नसेल, तो जर पर्सनल असेल तर तेवढाच फक्त डिसअलाउड केला जातो. इफ एनी एक्सपेंडिचर इज नॉट रिलेटेड टू बिझनेस, इफ इट इज पर्सनल देन इट इज डिसअलाउड. एखादा खर्च वाचायचा, तो खर्च बिझनेसचा आहे का बिझनेसचा नाही आहे एवढंच बघायचं. बिझनेसचा असेल तर अलाउड आणि बिझनेसचा नसेल
तर तो रद्द करा म्हणजेच डिसअलाउड करायचा आहे. आणि आपल्याला सोल्युशनमध्ये फक्त डिसअलाउड खर्च कोणते तेवढेच फक्त आपल्याला पहिल्या कॉलमला लिहावे लागतात. मग आपण एक एक खर्च बघूया. पहिल्यांदा ज्या खर्चावरती ॲडजस्टमेंट आहे, इन्कम्सवरती ॲडजस्टमेंट आहे, त्याला आपण टिकमार अगोदरच केलेली आहे. बघा एक एक खर्च. पहिला खर्च आहे ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक किती आहे? 20,800. ॲडजस्टमेंट काही नाही आहे. ओके, मग एवढंच पाहायचं की हा स्टॉक हा बिझनेसचा असतो का पर्सनल. आपण 11th स्टँडर्डपासून शिकलो आहे की ओपनिंग स्टॉक हा बिझनेसचाच असतो, म्हणजे हा बिझनेसचाच आहे. आणि बिझनेसचा आहे म्हणजे तो बरोबर आहे, बरोबर आहे म्हणजे तो अलाउड आहे. ओके, बिझनेसचा आहे म्हणजे तो बिझनेसचाच झाला आणि बिझनेसचे खर्च आपण अलाउड करतो. हा फर्स्ट. त्यानंतर पुढचं सांगितले परचेसेस. किती रुपये परचेसेस केलेत आपण वर्षभरामध्ये? तर 16,01,750. ॲडजस्टमेंट काही नाही. ओके, एवढंच बघायचं ॲडजस्टमेंट नाही आहे तर की हे जे परचेसेस आहेत हे परचेसेस बिझनेसचे आहेत का पर्सनल आहेत. बिझनेससाठी वस्तू खरेदी केल्यात का पर्सनल. आता ॲडजस्टमेंट त्याच्यावर काही दिली नाही, त्यामुळे आपण 11th स्टँडर्डपासून काय शिकलो आहे की परचेसेस म्हणजे बिझनेसचे गुड्स परचेस केलेले असणार, म्हणजे हा बिझनेसचाच खर्च आहे आणि बिझनेसचा खर्च आहे म्हणजे तो अलाउड आहे, बरोबर आहे. बिझनेसचा खर्च असेल तर तो अलाउड. ओके, तो अलाउड करायचा. आपल्याला जे इन्कम फ्रॉम बिझनेस कॅल्क्युलेट करायचं आहे तिथं फक्त जे खर्च रद्द करणार आहे ना आपण डिसअलाउड तेवढेच फक्त लिहायचे. जे अलाउड आहेत ते लिहायचे नाहीत. काय लिहायचं इथं फक्त? तर जे खर्च, बघा आपलं हेडिंग काय? आपलं हेडिंग आहे ॲड एक्सपेन्सेस डिसअलाउड. जे खर्च आपण रद्द करणार आहे, डिसअलाउड करणार आहे तेवढेच लिहायचे. ओके, डिसअलाउड करतोय तेवढेच. त्यामुळे परचेसेस बिझनेस आहे त्यामुळे तो अलाउड आहे. तिसरा खर्च आहे सॅलरी. सॅलरी किती पेड केली आहे? 35,000. आता ॲडजस्टमेंट त्याच्यावर देखील काही नाही, त्यामुळे एवढंच पाहायचं की सॅलरी हा बिझनेसचा खर्च आहे का पर्सनल. तर ॲडजस्टमेंट काही नाही आहे आणि आपल्याला माहिती आहे की फॉर रनिंग एनी बिझनेस, वेदर इट इज स्मॉल बिझनेस, मीडियम साईज ऑर लार्ज साईज बिझनेस, वेदर इट इज कंपनी, पार्टनरशिप ऑर सोल प्रोप्रायटरी, एव्हरी बिझनेस रिक्वायर्स टू अपॉइंट सम स्टाफ अँड वी हॅव टू पे सॅलरी टू स्टाफ एव्हरी मंथ. त्यामुळे सॅलरी पेड करणं, स्टाफला पगार देणं हा आपला रेग्युलरचा बिझनेसचाच खर्च आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे बिझनेसचा खर्च हा बरोबर आहे, तो अलाउड आहे, तो योग्य आहे, बरोबर. त्यानंतर नेक्स्ट एक्सपेंडिचर इज रेंट. रेंट अँड टॅक्सेस. अमाऊंट इज 26,200. रेंट किती पेड केलं आहे? आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट साईड बघतोय. डेबिट साईड म्हणजे हा खर्च आहे. आपण रेंट पेड केलं हा खर्च आहे. किती रुपये पेड केलं आहे? तर 26,200, बरोबर. मग ॲडजस्टमेंट त्याच्यावर काही नाही आहे. मग एवढंच बघायचं की रेंट जे पेड केलं आहे ते बिझनेसचा खर्च आहे का पर्सनल आहे. तर आपण पाहतो की बिझनेससाठी आपल्याला काही वेळेला एखादं जागा रेंटवरती घ्यावी लागते, त्यामुळे आपल्याला दर महिन्याला रेंट पेड करावं लागतं. रेंट इज अ बिझनेस एक्सपेंडिचर. रेंट पेड करणं हा बिझनेसचा खर्च आहे आणि बिझनेसचा खर्च असल्यामुळं तो अलाउड आहे, तो बरोबर आहे. बिझनेसचा खर्च असेल तर तो अलाउड करा, बिझनेसचा नसेल तरच तो डिसअलाउड करायचा. हे सगळे खर्च बिझनेसचे आहेत आणि आपल्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे सोल्युशनमध्ये फक्त जे खर्च डिसअलाउड करायचे आहेत, ओके, रद्द करायचे, डिसअलाउड तेवढेच फक्त आपल्याला खर्च इथे लिहावे लागतात. डिसअलाउड करायचे तेवढेच. पुढचा बघा खर्च. नेक्स्ट एक्सपेंडिचर इज कमिशन. अमाऊंट ऑफ कमिशन इज 4,300. कमिशन किती रुपये पेड केले? 4,300. आता कमिशन ॲडजस्टमेंट काही नाही आहे आणि मग कमिशन एवढंच पाहायचं, कमिशन हा बिझनेसचा खर्च आहे का पर्सनल खर्च आहे. तर बिझनेस चालवताना आपल्याला कित्येक कामासाठी कमिशन द्यावं लागतं. ओके, कमिशन इज अ रेग्युलर बिझनेस एक्सपेंडिचर विच हॅज टू बी पेड ऑन सर्टन बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. बिझनेसच्या काही व्यवहार करत असताना ओके आपल्याला कमिशन हे द्यावं लागतं, त्यामुळे हा बिझनेसचाच खर्च आहे आणि बिझनेसचा खर्च असेल तर तो आपण काय करतो? अलाउड करतो, तो बरोबर आहे, तो बिझनेसचा खर्च आहे. जे खर्च बिझनेसचे आहेत ते बरोबर आहेत, त्याला अलाउड करा. पुढे नेक्स्ट एक्सपेंडिचर इज पर्सनल एक्सपेन्सेस. अमाऊंट इज 5,000. आता नावामध्ये सांगितलं की हा खर्च पर्सनल आहे, बरोबर. आणि साधा आपला नियम काय? बिझनेसचा खर्च असेल तर तो अलाउड आणि पर्सनल खर्च काय करायचा असतो? डिसअलाउड. हा पर्सनल खर्च आहे किती रुपये? 5,000. त्यामुळे तो डिसअलाउड केला जाईल. म्हणून बघा डिसअलाउडमध्ये पहिल्यांदा असलेले डॅश करून पर्सनल एक्सपेन्सेस अमाऊंट पहिल्या कॉलमला किती? तर 5,000 रुपये, बरोबर. नावामध्ये सांगितलं की हा खर्च पर्सनल आहे आणि पर्सनल खर्च जे असतात ते आपण डिसअलाउड करतो म्हणून तो डिसअलाउड केला.
पुढे पुढचा खर्च बघा, पर्सनल एक्सपेन्सेस नंतर पुढचा खर्च आहे वेल्थ टॅक्स. किती रुपये वेल्थ टॅक्स पेड केला आहे? 7,220. ओके, मगाशी सांगितल्याप्रमाणे वेल्थ मीन्स संपत्ती. एखाद्या व्यक्तीकडे जी काय त्याची खाजगी संपत्ती असते, खाजगी प्रायव्हेट संपत्ती असते, त्या संपत्तीवरती त्याला गव्हर्नमेंटला जो टॅक्स द्यावा लागतो त्याला वेल्थ टॅक्स, संपत्ती कर असं म्हटलं जातं. आणि हा जो वेल्थ टॅक्स असतो तो त्याच्या प्रायव्हेट संपत्तीवरचा, खाजगी त्याची जी वैयक्तिक स्वतःची संपत्ती आहे त्याच्यावरचा टॅक्स असतो. स्वतःची म्हणजेच खाजगी म्हणजेच पर्सनल, हा पर्सनल संपत्तीवरचा टॅक्स आहे. म्हणजे हा झाला पर्सनल खर्च आणि आपण पर्सनल खर्च काय करतो? डिसअलाउड. त्यामुळे हा जो वेल्थ टॅक्स आहे 7,220 तेवढा डिसअलाउड करायचा. बघा मग डिसअलाउडमध्ये दुसरा पॉईंट वेल्थ टॅक्स किती? 7,220. ओके, हा नेहमी लक्षात ठेवा. वेल्थ म्हणजे संपत्ती आणि एखाद्या व्यक्तीकडे जी त्याची खाजगी संपत्ती आहे, पर्सनल संपत्ती आहे, त्याच्यावरचा हा टॅक्स आहे. म्हणून हा झाला पर्सनल खर्च आणि आपण सगळे पर्सनल खर्च करतो डिसअलाउड. त्यामुळे हा डिसअलाउड झाला. पुढचा एक्सपेंडिचर आहे ॲडव्हर्टाइजमेंट. अमाऊंट इज 1,000. ॲडव्हर्टाइजमेंटचा खर्च किती आहे? 1,000. आता त्याला टिकमार्क आहे म्हणजे त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. समजा ॲडजस्टमेंट नसती तर ॲडव्हर्टाइजमेंट हा बिझनेसचा खर्च आहे का पर्सनल? तर आपल्याला माहिती आहे की एव्हरी बिझनेस मेक्स ॲडव्हर्टाइजमेंट ऑफ बिझनेस फॉर प्रमोटिंग द सेल्स, फॉर प्रमोटिंग द बिझनेस. बिझनेसचे सेल्स वाढवण्यासाठी, बिझनेसची पॉप्युलॅरिटी वाढवण्यासाठी, आपण बिझनेसचे विक्री वाढवण्यासाठी, सेल्स वाढवण्यासाठी प्रत्येक बिझनेस हा जाहिरात करतो. आणि ॲडव्हर्टाइजमेंट आपण वेगवेगळ्या मार्गाने करू शकतो. वी कॅन मेक द ॲडव्हर्टाइजमेंट ऑन टेलिव्हिजन, ऑन रेडिओ, इन न्यूजपेपर, इन मॅगझिन्स, ऑन इंटरनेट, एक्सेट्रा एक्सेट्रा, ऑन फ्लेक्स बोर्ड, बॅनर्स. देर आर नंबर ऑफ वेज बाय विच वी कॅन मेक ॲडव्हर्टाइजमेंट. आपण जाहिरात ही वेगवेगळ्या मार्गाने करू शकतो. ओके, आणि तो खर्च हा बिझनेसचाच खर्च मानला जातो. पण ॲडजस्टमेंट त्याच्यावर काय बघा, ॲडजस्टमेंट सांगते, रीड ॲडजस्टमेंट नंबर 2. ॲडव्हर्टाइजमेंट इज मेड इन द सोव्हेनियर ऑफ पॉलिटिकल पार्टी. ही जी काही जाहिरात केलेली आहे, किती रुपये आपण जाहिरातीवरती खर्च केलेत बघा, जाहिरातीवरती खर्च केला आहे 1,000. ही जाहिरात कुठे केली आहे? तर ते म्हणतात की ही जाहिरात पॉलिटिकल पार्टीच्या सोव्हेनियर, पॉलिटिकल पार्टीच्या सोव्हेनियर पुस्तकामध्ये ही जाहिरात केलेली आहे. आणि साधा नियम हाच आहे, तुम्ही जाहिरात कुठे जरी केली तरीसुद्धा ती बिझनेसचाच खर्च मानला जातो. तो बिझनेसचा खर्च आहे, तो अलाउड आहे. बट इफ द ॲडव्हर्टाइजमेंट इज मेड इन द सोव्हेनियर ऑफ पॉलिटिकल पार्टी, जर एखाद्या राजकीय पक्षाच्या सोव्हेनियरमध्ये, पुस्तकामध्ये, अंकामध्ये जर तुम्ही जाहिरात केली तर तो जो काय खर्च आहे तो जरी बिझनेसची जाहिरात असली तरी तो रद्द केला जातो, डिसअलाउड केला जातो. ओके, तुम्ही जाहिरात करू शकता पॉलिटिकल पार्टीच्या सोव्हेनियरमध्ये, पण तो खर्च रद्द केला जातो, डिसअलाउड केला जातो ॲज पर इन्कम टॅक्स ॲक्ट. तुम्ही जाहिरात बाकीच्या कुठल्याही मार्गाने केली तरीसुद्धा तो बिझनेसचा खर्च आहे तो अलाउड होईल. परंतु फक्त राजकीय पक्षाच्या सोव्हेनियरमध्ये, राजकीय पक्षाच्या अंकामध्ये, पुस्तकामध्ये जी जाहिरात केली जाते तो खर्च डिसअलाउड करायचा. त्यामुळे किती रुपये जाहिरातीचा खर्च आहे बघा, 1,000. तेवढा डिसअलाउड होईल. बघा डिसअलाउडमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट ब्रॅकेटमध्ये लिहिले सोव्हेनियर ऑफ पॉलिटिकल पार्टी, अमाऊंट किती आहे तर 1,000 रुपये. 1,000 रुपये हा जो काय खर्च आहे तो डिसअलाउड केला, कारण ती जाहिरात राजकीय पक्षाच्या सोव्हेनियर म्हणजेच अंकामध्ये केलेली आहे, त्यामुळे तो डिसअलाउड झाला. पुढे नेक्स्ट एक्सपेंडिचर आहे पोस्टेज अँड टेलिग्राम. अमाऊंट आहे 800. पोस्टेजसाठी किती खर्च झाला आहे? 800 रुपये. ॲडजस्टमेंट त्याच्यावर काही नाही. आता ॲडजस्टमेंट नाही आहे त्यामुळे एवढंच पाहायचं की पोस्टेजचा खर्च हा बिझनेसचा रेग्युलरचा खर्च आहे का हा पर्सनल खर्च आहे. ओके, तर बिझनेस चालवण्यासाठी बिझनेसचे जे काय डॉक्युमेंट्स असतात, बिझनेसचे जे काय पार्सल्स असतात ते आपल्याला एका ठिकाणावरून दुसरीकडं पोस्टाने, कुरिअरने पाठवावे लागतात. त्यामुळे पोस्टेज आणि टेलिग्राम हा बिझनेस चालवण्याचाच खर्च आहे. इट इज अ रेग्युलर बिझनेस एक्सपेंडिचर. आणि हा बिझनेसचा खर्च असल्यामुळे बिझनेसचे खर्च आपण काय करतो तर ते बरोबर आहे, बिझनेसचे खर्च आपण अलाउड करतो. बरोबर, कारण हे बिझनेसचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे त्यामुळे इथे बिझनेसचेच खर्च आले पाहिजेत. हा खर्च पोस्टेजचा खर्च हा बिझनेसचा आहे आणि बिझनेसचे खर्च करायचे अलाउड, त्यामुळे हा अलाउड आहे. पुढे नेक्स्ट एक्सपेंडिचर इज इंटरेस्ट ऑन कॅपिटल. अमाऊंट आहे 16,800.
आता ॲडजस्टमेंट काय नाही आहे, पण एवढंच बघायचं की इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपण कुणाला इंटरेस्ट पेड करतो, तर ज्याचं कॅपिटल आहे म्हणजे बिझनेसच्या ओनरचं, त्याला आपण कॅपिटलवरती इंटरेस्ट पेड करतो, बरोबर. मग आता इन्कम टॅक्स नियम काय सांगतो, ॲज पर इन्कम टॅक्स ॲक्ट a owner of the business is not eligible to get salary from the business and he is not eligible to get interest on his capital from the business. इन्कम टॅक्सचा नियम सांगतो की बिझनेसचा जो कोण ओनर आहे त्याला बिझनेसकडून त्यानं सॅलरी घेऊ नये, त्याचबरोबर त्यानं जे काय कॅपिटल बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केले, कॅपिटल गुंतवले, त्याच्यावरती त्यानं व्याजसुद्धा घेऊ नये. आणि जर त्यानं बिझनेसमधून पगार घेतला, सॅलरी घेतली, बिझनेसनं जर त्या ओनरला सॅलरी पेड केली, प्लस जर बिझनेसनं त्या ओनरला त्याच्या कॅपिटलवरती इंटरेस्ट म्हणजे व्याज पेड केलं, तर ते दोन्हीही सॅलरी टू ओनर आणि इंटरेस्ट ऑन कॅपिटल हे दोन्हीसुद्धा रद्द केलं जातं, डिसअलाउड केलं जातं. ते डिसअलाउड का केलं जातं, कारण वर्षाच्या शेवटी जो काय प्रॉफिट होणार आहे तो सर्व प्रॉफिट हा बिझनेसच्या ओनरलाच मिळणार आहे. त्यामुळे त्याला सेपरेट पगार द्यायचा नाही, त्याला सेपरेट त्याच्या कॅपिटलवरती व्याज देखील दिलं जात नाही, आणि जर ते दिलं तर ते रद्द करा, डिसअलाउड केलं जातं. त्यामुळे जे इंटरेस्ट ऑन कॅपिटल पेड केले, किती रुपये बघा, 16,800, तेवढे डिसअलाउड करावं लागेल. मग बघा इथं डिसअलाउडमध्ये इंटरेस्ट ऑन कॅपिटल अमाऊंट फर्स्ट कॉलममध्ये 16,800. नेक्स्ट एक्सपेंडिचर आहे RDD. RDD किती रुपयाची केली आहे, तर 680. RDD म्हणजे काय, RDD मीन्स रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट्स. ओके, RDD इज अ प्रोव्हिजन. RDD म्हणजे आपण प्रोव्हिजन केली की कदाचित एवढे पैसे बुडतील. RDD ही नेहमी अंदाजे केली जाते की कदाचित एवढे आपले पैसे बुडतील. ओके, RDD ही बिझनेसचीच असते. बिझनेसचे जे कोण कस्टमर्स आहेत त्यांच्याकडून पैसे आपल्याला येणं आहे, ते पैसे कदाचित बुडतील म्हणून आपण RDD करतो. कदाचित पैसे बुडतील. ओके, बुडतील की नाही ह्याची गॅरंटी नाही आहे, परंतु डाऊट आहे म्हणून आपण अंदाजे आपण RDD करतो. RDD ही बिझनेससाठीच केलेली असते, परंतु ती नेहमी अंदाजे असते. अंदाजे आपण RDD करतो आणि म्हणून ती अंदाजे असल्यामुळं नेहमी RDD ही डिसअलाउड म्हणजे रद्द केली जाते. त्यामुळे RDD किती, 680 रुपये, तेवढी डिसअलाउड केली जाते. बघा RDD अमाऊंट पहिल्या कॉलमला 680 रुपये. आता RDD ही बिझनेसचीच आहे, परंतु ते डिसअलाउड केली. त्याला कारण एवढंच आहे की RDD ही अंदाजे केली जाते, ती ॲक्च्युअल नसते. ॲक्च्युअल काय पैसे बुडलेले नाही आहेत. ॲक्च्युअल पैसे बुडले तर आपण त्याला बॅड डेब्ट्स म्हणतो. RDD म्हणजे आपल्याला अंदाज आहे की एवढे पैसे बुडतील म्हणून आपण तेवढ्याचं रिझर्व केलेलं आहे, ते अंदाजे असते म्हणूनच ते डिसअलाउड केली जाते. अँड लास्ट एक्सपेंडिचर बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला शेवटचा खर्च आहे डेप्रिसिएशन. किती रुपये, 3,600, आणि त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. आपण डेप्रिसिएशन किती दाखवले, 3,600, आणि ॲडजस्टमेंट नंबर 1 बघा. ॲडजस्टमेंट नंबर 1 प्रमाणे डेप्रिसिएशन ॲज पर इन्कम टॅक्स किती रुपये पाहिजे, 3,440. इन्कम टॅक्सच्या नियमाप्रमाणे पाहिजे 3,440, आणि आपण किती लिहिले, 3,600. पाहिजे होतं 3,440, बरोबर, आणि आपण किती लिहिले, 3,600. म्हणजे आपण डेप्रिसिएशन जादा लिहिले. कितीने जादा लिहिले बघा, आपण लिहिले 3,600 आणि पाहिजे होतं 3,440, म्हणजे आपण 160 रुपयानं, बरोबर. पाहिजे होतं 3,440 आणि आपण लिहिले 3,600, म्हणजे आपण 140 रुपये डेप्रिसिएशन हे जादा लिहिले. मग आपण जादाचा खर्च लिहिला 160 रुपये डेप्रिसिएशन आपण जास्त लिहिलं. मग जेवढं डेप्रिसिएशन, जेवढा खर्च जादा लिहिला तेवढा जादाचाच खर्च तेवढा करायचा, रद्द तेवढाच करायचा, डिसअलाउड. म्हणून बघा डिसअलाउडमध्ये डेप्रिसिएशन कंसामध्ये एक्सेस, जादाचं किती, 160 रुपये. हे 160 रुपये कसे फाइंड आउट केले, नियमाप्रमाणे पाहिजे होते 3,440 आणि आपण लिहिले 3,600, दोन्हीची वजाबाकी. जेवढं जादा आहे तेवढंच केलं, डिसअलाउड. हे झालं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट साईड. आता बघा, जे खर्च आपण डिसअलाउड केले त्याच्या अमाऊंट लिहिल्या पहिल्या कॉलममध्ये, त्याखाली रेश ओढली आणि ह्या सर्वची बेरीज घेतली आउटर कॉलमला. सुरुवातीला आपला नेट प्रॉफिट होता 1,70,050. त्यामध्ये हे खर्च किती आले आहेत बाहेर, 30,860. हे खर्च काय करायचे आहेत बघा, हे खर्च करायचे ॲड. म्हणून 1,70,050मध्ये हे 30,860 ॲड केले. बेरीज खाली रेषेच्या खाली किती आली, तर 2,09,10 ही झाली टोटल. आपण पहिल्या स्टेपमध्ये सुरुवात केली नेट प्रॉफिटपासून. दुसऱ्या स्टेपमध्ये आपण एक्सपेन्सेस ॲड केलेत बघा. पहिली स्टेप आपली काय होती, पहिली स्टेपमध्ये आपण एक्झाम्पलची सुरुवात करताना आपण नेट प्रॉफिटपासून केली.
ही पहिली स्टेप. दुसऱ्या स्टेपमध्ये आपण एक्सपेन्सेस ॲड केले, एक्सपेन्सेस ॲड, त्याच्या विरुद्ध तिसरी आणि शेवटची स्टेप एक्सपेन्सेस ॲड आहे त्यावेळी इन्कम्स करायचे लेस. म्हणून एक वेळ जागा सोडून हेडिंग द्या लेस इन्कम्स डिसअलाउड. जे जे इन्कम्स रद्द करायचे, डिसअलाउड करायचे ते फक्त लिहायचे. मग आता बघा ही इन्कम्स आहेत. नियम पुन्हा तोच की जे इन्कम्स, कोणते इन्कम डिसअलाउड करायचे, तर इन्कम जर बिझनेसचा असेल, बिझनेसचं इन्कम असेल तर ते अलाउड, बिझनेसचं नसेल पर्सनल असेल तर ते करायचं डिसअलाउड. बघा एक एक. मग पहिले इन्कम आहे सेल्स. किती रुपये सेल्स केलेत आपण? 18 लाख रुपये. आता सेल्सला टिकमार्क आहे म्हणजे ॲडजस्टमेंट आहे. समजा ॲडजस्टमेंट नसती तर सेल्स हा बिझनेसचा खर्च आहे का पर्सनल? तर आपण माहिती आहे की बिझनेसच्या वस्तू आपण विकतो त्यामुळे सेल्स हा बिझनेसचाच खर्च आहे. सॉरी सेल्स हे बिझनेसचंच इन्कम आहे. बरोबर. आपण वस्तू विकतो, वस्तू विकून आपल्याला पैसे मिळतात, पैसे मिळाले हे इन्कम आहे आणि वस्तू विकून सेल्स करून मिळालेत म्हणजे हे बिझनेसचंच इन्कम आहे. पण ॲडजस्टमेंट त्याच्यावर काय बघा ॲडजस्टमेंट नंबर 3. आपल्या पहिल्या दोन्ही ॲडजस्टमेंट झालेत. ही शेवटची ॲडजस्टमेंट आहे. सेल्स इन्क्लूड. सेल्समध्ये काय इन्क्लुडेड आहे? सेल ऑफ हाऊसहोल्ड फर्निचर रुपीज 1 लाख. आपण 1 लाखाचं घरगुती फर्निचर, हाऊसहोल्ड घरातलं फर्निचर विकले 1 लाखाला आणि ती रक्कम 1 लाख हे आपण सेल्समध्ये इन्क्लूड केलेली आहे. बरोबर. ॲक्च्युली हे जे सेल्स आहेत ह्यामध्ये फक्त बिझनेसचे सेल्स पाहिजेत. बिझनेसच्या वस्तू विकल्या तेवढेच फक्त पाहिजे. सेल्स आहेत एकूण 18 लाख, पण 18 लाखापैकी 1 लाख रुपये कशाचे आहेत? तर आपण हाऊसहोल्ड फर्निचर, घरगुती फर्निचर विकलं त्याचे 1 लाख रुपये. मग आता घरगुती फर्निचर विकलं, हे घरगुती, हाऊसहोल्ड म्हणजे घरगुती म्हणजे पर्सनल आहे. मग पर्सनल एखादी असेट विकून पैसे आले, पर्सनल फर्निचर आहे घरातलं फर्निचर, ते विकून पैसे आले म्हणजे हे झालं पर्सनल इन्कम. किती रुपये? 1 लाख रुपये. आणि पर्सनल आहे, आपण बिझनेसचं असेल तर ते अलाउड करतो, पर्सनल असेल तर काय करतो? डिसअलाउड. त्यामुळे हे जे 1 लाख रुपये सेल्समध्ये इन्क्लूड केलेले आहेत असं ते म्हणतात, ते 1 लाख रुपये पर्सनल आहेत कारण ते घरातलं फर्निचर विकल्याचे पैसे आहेत आणि ते पर्सनल असल्यामुळं ते करायचे डिसअलाउड. म्हणून बघा डिसअलाउडमध्ये पहिला पॉईंट सेल्स ऑफ हाऊसहोल्ड फर्निचर. ओके. किती रुपये? 1 लाख रुपये. ते 1 लाख रुपये सेल्समधनं आपण तिथून ते डिसअलाउड करावे लागणार कारण ते पर्सनल आहेत म्हणून ते डिसअलाउड केले. हे 1. त्यानंतर बघा पुढचा आहे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक किती रुपयाचा आहे? तर 30,000चा आहे. ॲडजस्टमेंट काही नाही आहे. एवढंच बघायचं ॲडजस्टमेंट नाही म्हटल्यावर की क्लोजिंग स्टॉक हा बिझनेसचा असतो का पर्सनल. क्लोजिंग स्टॉक म्हणजे काय? क्लोजिंग स्टॉक मीन्स स्टॉक ॲट द एंड ऑफ द इयर. वर्षाच्या शेवटी जो स्टॉक असतो त्याला आपण क्लोजिंग स्टॉक म्हणतो. आणि क्लोजिंग स्टॉक आपण 11th स्टँडर्डपासून शिकलो आहे की क्लोजिंग स्टॉक हा नेहमी बिझनेसचाच असतो. म्हणजे हा बिझनेसचाच आहे, तो काय पर्सनल नाही आहे, बिझनेसचा आहे म्हणजे तो अलाउड आहे. बिझनेसचा असेल तर अलाउड, पर्सनल असेल तर डिसअलाउड. त्यामुळे हा अलाउड आहे. पुढचं इन्कम आहे ॲग्रिकल्चरल इन्कम. शेती करून इन्कम किती मिळाले? तर 50,000 रुपये. पैसे मिळाले 50,000 हे इन्कम आहे. ओके. ॲडजस्टमेंट काही नाही आहे. फक्त एवढंच बघायचं, हे जे 50,000 रुपये आपल्याला मिळालेत हे पैसे आपण बिझनेस करून कमवले आहेत का? तर आन्सर काय येईल? तर शेती करून पैसे मिळालेत किती? 50,000. हे काय बिझनेस करून कमवलेले पैसे नाहीत म्हणजे हे बिझनेस करून मिळवलेलं इन्कम नाही. बरोबर. बिझनेस करून हे इन्कम मिळालेलं नाही, तर शेती करून मिळालेली इन्कम आहे म्हणजे हे शेतीचं उत्पन्न आहे, हे बिझनेस करून कमवलेलं नाही, हे बिझनेसचं इन्कम नाही. जर बिझनेसचं इन्कम असतं तर अलाउड, बिझनेसचं जे इन्कम नाही ते आपण काय करतो? डिसअलाउड करतो. त्यामुळे हे ॲग्रिकल्चरल इन्कम हे बिझनेसचं इन्कम नाही, बिझनेस करून काही इन्कम पैसे कमवलेले नाहीत. त्यामुळे हे बिझनेसचं इन्कम नाही आहे, हे बिझनेसचं नाही, त्यामुळे करायचं डिसअलाउड. बघा डिसअलाउडमध्ये ॲग्रिकल्चरल इन्कम किती रुपये? 50,000 रुपये. अमाऊंट घ्यायची पहिल्या कॉलमला. त्यानंतर नेक्स्ट अँड लास्ट शेवटचं इन्कम आहे रेंट ऑफ हाऊस. ती जी कोण ओनर आहे मिस स्मिता, तिने तिचं घर किंवा फ्लॅट रेंटवर दिला आहे आणि त्यापासून तिला रेंट किती मिळाले? 13,200 पैसे मिळाले, हे इन्कम आहे. फक्त एवढंच पाहायचं की हे जे पैसे मिळाले 13,200 हे पैसे बिझनेस चालवून कमवले आहेत का? तर हे पैसे कशातून मिळालेले आहेत? तर तिनं स्वतःचं फ्लॅट किंवा घर रेंटवरती देऊन, म्हणजे हे घराचं इन्कम आहे, घर रेंटवरती देऊन मिळालेली इन्कम आहे म्हणजे हे हाऊस प्रॉपर्टीचं इन्कम आहे. हे काय बिझनेस करून रेंट मिळालेलं नाही, हे काय बिझनेस चालवून मिळवलेलं इन्कम नाही आहे म्हणजे हे बिझनेसचं इन्कम नाही.
जर बिझनेसचं इन्कम असतं तर ते आपण ते अलाउड करतो. हे घराचं इन्कम आहे, घर रेंटवर देऊन मिळालेलं इन्कम आहे, हे घराचं इन्कम आहे, बिझनेसचं इन्कम नाही. बिझनेसचं इन्कम नाही त्यामुळे ते करायचं डिसअलाउड. किती रुपये? 13,200. म्हणून बघा इथं डिसअलाउडमध्ये रेंट ऑफ हाऊस अमाऊंट पहिल्या कॉलमला किती? 13,200. बघा इन्कम सगळे झालेले आहेत. ओके, ॲडजस्टमेंट पण ज्या तिन्ही होत्या त्या सर्व ॲडजस्टमेंट्स पण आपण वाचून झालेल्या. तिन्ही ॲडजस्टमेंटला आपण टिकमार्क केलेली आहे. ओके, सर्व ॲडजस्टमेंट झाल्या. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जे डेबिट साईडला खर्च होते काही ॲडजस्टमेंट होत्या त्याच्यावर सुद्धा आपण टिकमार्क ही केलेली होती आणि त्या ॲडजस्टमेंटचे इफेक्ट केले. इन्कम्स पण झाले, इन्कम झाले, एक्सपेन्स P&L अकाउंट झालं, ॲडजस्टमेंट झाल्या आणि आपण मगाशी जे टोटल आहे ती 2,09,10 पर्यंत आलेलं होतं. जे इन्कम्स डिसअलाउड केले 3 ते जे अमाऊंट आपण पहिल्या कॉलमला लिहिल्या त्याखाली रेश ओढायची आणि ते तिन्हींची बेरीज घ्यायची. आउटर कॉलमला किती आली ती बेरीज? पहिले 1,00,000, दुसरे 50,000 आणि हे 13,200. ह्या तिन्हींची बेरीज बाहेर घेतली 1,63,200. ओके, त्याखाली रेश ओढून आता ही जी टोटल आहे 1,63,000 काय करायची? हे कशाची बेरीज आहे? इन्कमशी. आणि इन्कम्स काय करायचे आहेत आपल्याला? तर लेस करायचे. म्हणून ह्या वरच्या टोटलमधून 2,09,10 मधून हे 1,63,200 वजा करा आणि वजाबाकी खाली किती आली? तर फक्त आली 37,710. ह्याला नाव द्यायचं इन्कम फ्रॉम बिझनेस. त्यामुळे आपण इन्कम फ्रॉम बिझनेस एकूण 3 स्टेपमध्ये कॅल्क्युलेट केलं. पहिल्या स्टेपमध्ये आपण सुरुवात केली ती म्हणजे नेट प्रॉफिटपासून. नेट प्रॉफिट ॲज पर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट त्याची अमाऊंट आउटर कॉलमला घेतली. त्यानंतर दुसरी स्टेप ॲड एक्सपेन्सेस डिसअलाउड. जे एक्सपेन्सेस जे खर्च आपण डिसअलाउड करणार आहोत ते पहिल्या कॉलमला घेतली, त्याची बेरीज बाहेर घेतली आणि ती बेरीज काय करायची? आपल्याला एक्सपेन्सेस ॲड करायचे म्हणून खाली ते ॲड केले. बेरीज आली 2,09,910. ही दुसरी स्टेप. आणि तिसरी स्टेप एक्सपेन्सेस आपण ॲड केले त्याच्याविरुद्ध इन्कम्स करायचे लेस म्हणून लेस इन्कम्स डिसअलाउड. जे इन्कम डिसअलाउड करायचे ते पहिल्या कॉलमला त्याची बेरीज बाहेर घेतली. बेरीज जी आली इन्कम्सची बेरीज काय करायची? लेस म्हणून ते लेस केलं आणि आपलं उत्तर किती आलं? 37,710. इट इज इन्कम फ्रॉम बिझनेस. याला आपण इन्कम फ्रॉम बिझनेस असं म्हणतो. आता हा प्रश्न येऊ शकतो की जर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केलं आहे तर मग हे इन्कम अशा प्रकारे का कॅल्क्युलेट करायचं? कारण की कित्येक बिझनेसमन असतात ते स्वतःचा प्रॉफिट वाढवून दाखवतात किंवा कमी करून दाखवतात. जर आपण हे एक्झाम्पल क्लिअरली पाहिलं तर नेट प्रॉफिट बघा किती आहे सुरुवातीला जो आपण लिहिलेला आहे तो 1,70,000 आहे. जवळपास 1,70,050 एवढा नेट प्रॉफिट दिसतोय. पण ॲक्च्युअली इन्कम टॅक्स नियमाप्रमाणे या बिझनेसचं इन्कम किती आलं? फक्त 37,710 एवढं आलं. म्हणजे नियमाप्रमाणे ॲज पर इन्कम टॅक्स रूल्स द इन्कम ऑफ बिझनेस कम्स टू ₹37,710. फक्त बिझनेसचं इन्कम 37,710 आलं आहे. आणि यांनी नेट प्रॉफिट P&L अकाउंट बघा. P&L अकाउंटच्या शेवटी नेट प्रॉफिट किती दाखवला होता? 1,70,050. ओके, प्रॉफिट वाढवून दाखवला होता. प्रॉफिट वाढवून दाखवण्यासाठी इन्कम्स जे बिझनेसचे नाही आहेत ते सुद्धा दाखवले होते, काही खर्च कमी दाखवले होते, काही केलं होतं. वेगवेगळ्या मार्गानं बिझनेसमन स्वतःचा नेट प्रॉफिट वाढवून दाखवतो किंवा काही वेळा तो कमी करून दाखवतो. म्हणून ॲक्च्युअल बिझनेसचं इन्कम किती आहे हे फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला या फॉर्मॅटप्रमाणे बिझनेसचं इन्कम कॅल्क्युलेट करावं लागतं. Okay, so this is with this particular example, this is example number 4. You should write down this example and solution in your notebook. So thank you very much.